छत्रपति संभाजीनगर में भारतीय क्रांति दल ने बिहार के महाबोधि महाविहार बोधगया आंदोलन का समर्थन करते हुए आज विभागीय आयुक्त कार्यालय के सामने प्रदर्शन किया। प्रदर्शनकारियों की मांग है कि महाबोधि महाविहार बोधगया को मनुवादी ब्राह्मणों के नियंत्रण से हटाया जाए। यह आंदोलन भिक्षु संघ द्वारा पिछले 15 दिनों के बिहार में चलाया जा रहा है और अब यह आंदोलन हिंसक मोड़ ले चुका है। भारतीय क्रांति दल ने 1959 के अधिनियम को रद्द करने और महाबोधि महाविहार भिक्षु संघ को सौंपने की मांग की है। इस आंदोलन का असर न केवल बिहार बल्कि पूरे भारत में महसूस किया जा रहा है। गेल्या 10-15 दिवसापासून महाबोधि महाविहार बोधगया या ठिकाणी भिक्षु संघाचे जोरदार आंदोलन चालू आहे, उपोषण चालू आहे। देश विदेशातील भिक्षु संघ त्या ठिकाणी दाखल होत आहे आणि संपूर्ण देशामधून त्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे। कारण तेथे बिहार सरकारने 1949 बीटी ऍक्ट कायदा हा जो मनुस्मृतीने लादलेला कायदा तिथे लागू केलेला आहे आणि बऱ्याच दिवसापासून तो कायदा तिथे अंमलात आणलेला आहे। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 13 मध्ये असं नमूद केले आहे की 1950 चे पूर्वीचे कायदे एका ओळीत रद्द असं असताना सुद्धा बिहार सरकार मनुस्मृतीचा कायदा त्या बोधगयावर लादलेला आहे आणि तिथल्या ब्राह्मण समाजाचा तो ताब्यात ते बौद्धविहार आहे। तर भारतीय क्रांती दलाची अशी मागणी आहे की ते संपूर्ण बौद्धविहार महाबोधि महाविहार संपूर्ण भिक्षु संघाच्या ताब्यात देण्यात यावे आणि बिहारचा बीटी ऍक्ट कायदा 1949 चा तो तात्काळ रद्द करण्यात यावा अशी आमची मागणी आहे। कारण की या आंदोलनास जरी आज औरंगाबाद शहर करू लागलो परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही आणि संपूर्ण देशामध्ये सुद्धा याचे आंदोलनाचे पडसाद उमटतील अशी आमची भूमिका आहे। माझं नाव शैलेंद्र मिसाळ, भारतीय क्रांती दल अध्यक्ष।